नमस्कार. आज आहे ना, मी मस्त दुधी भोपळ्याचं इथं खमंग आणि खुसखुशीत असं आहे ना, थालीपीठ बनवणार आहे. तर दुधी भोपळा वापरून मस्त आपण हे थालीपीठ बनवतोय. तर दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्व ब असल्यामुळे ना, खूप आपल्या शरीराला फायदेशीर असतं. आणि नियमित दुधी भोपळा खाल्ल्याने तर आपलं हृदयाचं आरोग्य आहे ना ते सुद्धा चांगलं राहते. तसंच जर तुम्ही वजन कमी करत असाल ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असा आपल्या ह्या दुधी भोपळ्याचा फायदा होतो. तर अशा पद्धतीने आपण मस्त असं थालीपीठ बनवणार आहे. खूप आरोग्यदायी आपली ही थालीपीठाची रेसिपी आहे. नक्कीच करून बघा. आणि थालीपीठ बनवण्याकरिता इथं मी ताजा मस्त हिरवागार आणि कवळा असा आहे ना दुधी भोपळा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण नख टोचून बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये सहज नख गेलं की म्हणजे आपला हा मस्त असा एकदम कवळा असा दुधी भोपळा आहे. तर मी अशा पद्धतीने 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर त्याच्याने काय होईल की जेव्हा आपण हे किसून घेऊ ना, तर पटकन असे किसले जातात. आणि ना इथं दुधी भोपळा किसून घेण्याकरिता ना थोडीशी ना जाडसर असते किसणी ना तिचाच वापर करायचा आहे. तर त्याच्याने काय होईल की आपलं ज्या त्या दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर प्रमाणात पाणी असतं. तर ते जास्त निघणार नाही. म्हणजे ना तुम्ही जास्त जर बारीक किसणी घेतली ना, तर त्याचं आहे ना असं एक पेस्टसारखं तयार होईल. तर तुम्ही थोडीशी जाड अशा पद्धतीने जर किसणी घेतली ना, तर अशा पद्धतीचा एक किस असा मोकळा ह्या पद्धतीने दिसणार. तर अशा प्रकारे मी इथं सर्व भोपळा आहे ना, मी इथं किसून घेतलेला आहे. आता मी ह्या थालीपीठसाठी ना, एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहे. तर त्यामध्ये इथं मी घेतलेले आहे 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरे, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि 1 चमचाभर इथं मी घेतलेले आहेत धने. तर धने टाकल्याने खूप छान आपल्या ह्या थालीपीठला ना, मस्त अशी चव लागते. तर अशा पद्धतीने ना, थोडंसं मी ना, याला जाडसर असं वाटण याचं तयार करून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता लगेचच मी ना इथं ह्या थालीपीठाचं पीठ मळून घेणार आहे. तर त्याकरिता मी इथं 1 वाटीभर आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच याच्यामध्ये 2 चमचे मी मोठे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पिठाने छान मस्त खमंग आणि खुसखुशीत आपले हे थालीपीठ होतात. आणि सोबतच इथं मी 2 चमचे आहे ना तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर याच्याने सुद्धा मस्त असे कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनवून तयार होतं. आता लगेचच याच्यामध्ये ना मी थोडेसे भाज्या टाकून घेणार आहे. आणि भाज्यांमध्ये मी इथं घेतलेला आहे पातीचा कांदा आणि सोबतच त्या कांद्याचाच आहे ना पांढरा भाग आणि हिरवा भाग दोघंही घेतलेले आहेत मी. भरपूर अशी आपल्याला ना कोथिंबीर वापरायची आहे आणि एक आपण नेहमी रेग्युलर वापरतो तो एक बारीक चिरून घेतलेला कांदा. तर अशा प्रकारे आपण भाज्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला इथं अजून जर भाज्या टाकायच्या असेल तर तुम्ही इथं टाकू शकतात. 1 चमचाभर तीळ आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. तर आता आपण इथं आहे ना वाटण तयार करून घेतलं होतं त्याच्यामुळे आहे ना इथं मी लाल मिरचीचा वापर करणार नाही आहे. फक्त ह्या थालीपीठला कलर येण्याकरिता पाव चमचा इथं मी हळद वापरते आता. आणि सोबतच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, तर ते आपल्याला घालायचं आहे. सर्व वाटण मी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करायचं. आता आहे ना आपल्याला इथं आहे ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. बिना पाण्याचा आपल्याला हे छान असं पीठ याचं आहे ना मळून घ्यायचं आहे. तर आता जरी तुम्हाला हे पीठ आहे ना थोडंसं घट्टसर वाटत असेल, पण आहे ना दुधी भोपळ्यामध्ये ना स्वतःचंच एक भरपूर असं पाणी असतं. तर तुम्ही जसं-जसं तुम्ही हे पीठ मळाल ना, तसं-तसं तो दुधी भोपळा आहे ना अगदी पाणी सोडायला लागतो. त्याच्यामुळे आहे ना पाण्याचा अजिबात इथं वापर करू नका. खूप छान मस्त आपलं हे पीठ आहे ना मळून असं तयार होतं. तर हे बघा मी इथं एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तरीसुद्धा आपलं हे पीठ आहे ना सैलसर झालेलं आहे. म्हणजे आपल्याला पाण्याची अजिबातसुद्धा गरज लागलेली नाही आहे. तर वरून आहे ना मी इथं 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहे. तर तेल टाकल्याने काय होईल की जे आपले थालीपीठ आहे ना थंड झाल्यावर सुद्धा वातड होत नाही. अगदी खुसखुशीतच राहतात. आणि जे काही आपण तेल टाकून घेतले ना, ते व्यवस्थित ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर आपण लगेचच इथे ना मी थालीपीठ तयार करायला घेणार. तर त्याकरिता इथं मी ओला कॉटनचा रुमाल करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये परत पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे थालीपीठ आपण थापून घेणार ना, तर त्या ह्या रुमालाला चिकटणार नाही. तर आपल्याला पाहिजे तेवढा इथे ना गोळा घ्यायचा थोडासा आणि पाण्याचा हात लावून-लावून अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित असे
थापून घ्यायचे. तर हे थालीपीठ आहे ना मस्त असं पातळ असं मी थापून घेणार आहे. तर त्याच्याने काय होईल की मस्त आपले हे थालीपीठ आहे ना अगदी कुरकुरीत असं होतं. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित बारीक असं थापून घेतलेलं आहे. तर वरून आहे ना थोडीशी आपल्याला तीळ टाकायची आहे. आणि ना आपलं हे थालीपीठ झालं की याच्यामध्ये ना अशा प्रकारे आपल्याला बोटाने होल करून घ्यायचं आहे. तर असं केल्याने काय होईल की आपलं जे हे थालीपीठ आहे ना चांगलं मस्त असं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं शिजून होईल. याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, त्यासुद्धा मस्त व्यवस्थित अशा शिजल्या जातील किंवा दुधी भोपळासुद्धा मस्त आपला असा शिजून होतो. तर लगेचच इथे ना मी तव्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकतात किती मस्त सहज लगेच निघलं जातं आहे. तर रुमाल व्यवस्थित ओला असायला पाहिजे, त्याच्याने असे पटकन आपलं हे थालीपीठ आहे ना निघून होतं. तर लगेचच मी थोडंसं आहे ना याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. आणि हे थालीपीठ बनत असताना गॅस आहे ना थोडासा मध्यमच करायचा, जास्त लोसुद्धा करू नका किंवा जास्त मोठासुद्धा गॅस आपल्याला ठेवायचा नाही. मध्यम असा गॅसवर आहे ना हे थालीपीठ दोघी बाजूने छान मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर वरून असं ह्या प्रकारे थोडंसं सुकून झालं का लगेच आपल्याला दुसऱ्या बाजूने ह्या पद्धतीने पलटून घ्यायचं आहे आणि छान असं मस्त पाहू शकतात रंगसुद्धा किती छान सुरेख असा आलेला आहे. म्हणजे आपलं हे थालीपीठ दोघंही बाजूने छान मस्त खमंग आणि खुसखुशीत असं कुरकुरीत व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. तर इथे ना आपल्या दोघी पण बाजू चांगल्या मस्त अशा खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत. म्हणजे व्यवस्थित आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. आता मी ना एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे आणि ह्याच प्रकारे आपल्याला दुसरं देखील आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे. तर जर तुम्ही एका टायमाला की सगळे थालीपीठ बनवू शकतात, अजिबात वातड होत नाही, अगदी जसेच्या तसे कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त राहतात. आता सेम पद्धतीने मी इथं दुसरं देखील थालीपीठ बनवून घेणार आहे. ज्यांना हे दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, इतकं छान मस्त चवीला हे थालीपीठ बनवून तयार होतं. जर तुम्हाला भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट असं आपलं हे थालीपीठ बनलं जातं. आणि ना दुधी भोपळा खायला ना लहान मुलंच नाही तर मोठेसुद्धा कंटाळा करतात. त्याच्यामुळे ना अशा प्रकारे जर तुम्ही थालीपीठ बनवाल तर लहान मोठे सगळे आवडीने खातील, इतकं छान मस्त असं हे थालीपीठ चवीला बनवून तयार होतं. तर हे बघा पाहू शकतात इथे मी ना एवढे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. तर हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात. जर तुम्ही नेहमीचाच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा अशा पद्धतीचं अगदी साधं आणि सोप्या पद्धतीतलं मस्त खमंग खुसखुशीत असं थालीपीठ. आणि हे थालीपीठ आहे ना तुम्ही दह्याबरोबर, लोणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम असं चवीचं आपलं हे थालीपीठ बनवून तयार होतं. तर ह्या दुधी भोपळ्यामध्ये ना भरपूर असे गुणधर्म असतात, त्याच्यामुळं सर्वांनीच हे दुधी भोपळा खायलाच पाहिजे. तर थालीपीठच नाही तर तुम्ही भाजी बनवू शकतात किंवा याचं ज्यूससुद्धा पिऊ शकतात. भरपूर असे प्रकार तुम्ही ह्या दुधी भोपळ्याचे बनवू शकतात. तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.